नमस्कार. अंबानगरी बातमीपत्रात आपलं मनपूर्वक स्वागत. अमरावती आणि परिसरातील काही ताज्या घडामोडींसह मी विवेक. बातमीपत्रात प्रारंभी एक नजर ठळक बातम्यांवर. बेरोजगारी आणि महागाईसह विविध मागण्यांसाठी शरद पवार गटानं काढला आक्रोश मोर्चा. सरकार निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच काम करतंय, ज्येष्ठ राष्ट्रवादी नेते जयंत पाटील यांचा आरोप. मनोज जरांगे पाटील जानेवारीमध्ये राजकारणात येतील, राष्ट्रवादी नेते रोहित पवार यांचा खळबळजनक दावा. आणि सुट्टीच्या दिवशी जिल्हा परिषदेत कामकाज सुरू राहणार, अधिवेशन काळात अलर्ट राहण्यासाठी डेप्युटी सीईओंच्या सूचना. आणि आता सविस्तर वृत्त. अमरावती शहरात मंगळवारी राष्ट्रवादी शरद पवार गटातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात शेतकरी बांधव मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी या मोर्चाचं नेतृत्व केलं होतं. एकीकडे राज्यातील शेतकरी संकटात आहे, तर सरकार केवळ मोठमोठाले इव्हेंट करण्यात गुंतलं आहे, अशी टीका यावेळी जयंत पाटील यांनी केली. शेतकऱ्यांचे मागच्या काही काळात म्हणजे आधी दुष्काळाचं सावट होतं बऱ्याच ठिकाणी, त्याचबरोबर आता अवकाळी पावसाला शेतकरी आमचा तोंड देतोय. फार मोठं संकट त्याच्यावर आलेलं आहे. यापूर्वी सरकारने दिवाळीच्या आधी दिवाळी गोड करू म्हणून कृषी मंत्र्यांनी आश्वासन दिलेलं ते अद्याप पूर्ण झालेलं नाही. त्याचबरोबर कापसाला दर मागच्या वर्षी 12,000 रुपये मिळाला होता, यावर्षी तो 6-7 हजारच्या वर जायला तयार नाही. असे अनेक प्रश्न आहेत की ज्यामुळे शेतकरी फार मोठ्या संकटात आहे. सरकार इव्हेंट करण्यात गुंतलेलं आहे आणि त्यामुळं आम्ही या भागातल्या शेतकऱ्यांच्या वतीनं यापूर्वी असाच मोर्चा, शेतकरी आक्रोश मोर्चा खानदेशात जळगावला झाला, नाशिक जिल्ह्यात दिंडोरीला झाला आणि आज आम्ही या विदर्भातल्या शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन या ठिकाणी मोर्चा काढतो. आता आम्ही तुम्हाला भाषणात सांगू, या ठिकाणी शेतकऱ्यांच्यासाठी सरकारने बरंच काही करणं आवश्यक आहे, पण शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष झालेलं आहे. शेतकरी हा पूर्ण या महाराष्ट्रातला आणि खास करून आपल्या या भागातला हा सरकारकडून ज्या अपेक्षा होत्या त्या अपेक्षाभंग झालेला आहे आणि म्हणून कापसाला किंवा सोयाबीनला चांगला दर मिळाला पाहिजे. कापसाला किमान 14,000 रुपये दर मिळाला पाहिजे अशी आमची मागणी आहे. मागच्या वर्षी 12,000 रुपयापर्यंत दर गेले. त्याचबरोबर सोयाबीनला 8,000 रुपये दर आम्ही करण्याची मागणी करतोय. सोयाबीनला तेलाच्या आयातीला सरकारने मुभा दिल्यामुळं सोयाबीनचे दर वधारले नाहीत. असे अनेक प्रश्न आहेत की ज्यामुळे शेतकरी विरोधी धोरणाला सरकारच्या, केंद्राच्या आणि राज्याच्या विरोध करण्यासाठी आम्ही आज हा मोर्चा काढलेला आहे. राज्यात मनोज जरांगे पाटील हे नाव सध्या चांगलंच चर्चेत आहे. यातच आता रोहित पवार यांनी मनोज जरांगे पाटील यांच्याविषयी खळबळजनक दावा केलाय. मराठा आरक्षणासाठी लढा उभारणारे मनोज जरांगे पाटील राजकारणात प्रवेश करतील, असा दावा आमदार रोहित पवार यांनी केला आहे. आजचं महाराष्ट्राची परिस्थिती बघता एक असे काही लोक जे आज सामाजिक क्षेत्रामध्ये काही लोकांसाठी लढत आहेत, ते कदाचित जानेवारीमध्ये राजकारणामध्ये येतील का काय, असं सुद्धा आम्हाला वाटतंय. आणि तेव्हा काय होईल ते त्यावेळेसच आपल्याला बघावं लागेल. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीकडे बघत असताना आज जे काही चित्र दिसतंय, जे कोणी लढत आहेत ते जानेवारीमध्ये ते काय भूमिका घेतात ह्याच्याकडे सुद्धा आपल्या सर्वांना बघावं लागेल. राज्याचं हिवाळी अधिवेशन येत्या 7 तारखेपासून सुरू होत आहे. अधिवेशनादरम्यान अनेक तातडीची माहिती तसंच कागदपत्र मागविली जातात.
त्यांची पूर्तता आणि कामाची विभागणी करण्यासाठी नेहमीप्रमाणे कार्यालयात संध्याकाळी 7:30 वाजेपर्यंत तसंच शनिवारच्या शासकीय सुट्टीच्या दिवशी जिल्हा परिषद सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्याचे हिवाळी अधिवेशन येत्या 7 तारखेपासून सुरू होत आहे. अधिवेशनादरम्यान अनेक तातडीची माहिती तसेच कागदपत्रे मागवले जातात. त्यांची पूर्तता आणि कामाची विभागणी करण्यासाठी नेहमीप्रमाणे कार्यालयात संध्याकाळी 7:30 वाजेपर्यंत तसेच शनिवारच्या शासकीय सुट्टीच्या दिवशी जिल्हा परिषद सुरू ठेवण्याचा निर्णय जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अविशांत पंडा यांच्या मार्गदर्शनात सामान्य प्रशासन विभागाचे डेप्युटी सीईओ डॉक्टर कैलास घोडके यांनी घेतला आहे. तसेच विभाग प्रमुखांनीही मुख्यालय सोडण्यापूर्वी पूर्व परवानगी घेण्याबाबत आदेश काढले आहे. राज्याचे हिवाळी अधिवेशन नागपुरात होत असून 7 डिसेंबर पासून सुरू होत आहे. या अधिवेशनादरम्यान अनेक प्रश्नांची उत्तरे मागवण्यासाठी संबंधित मंत्रालयाचे अधिकारी स्थानिक पातळीवरील स्थानिक स्वराज्य संस्थांना संपर्क करतात. वास्तविक काही वेळा सुट्टी असल्यानं उत्तरे मिळत नाही. तसेच सुट्टीच्या दिवशी मंत्री आणि अधिकारी यांचे दौरे जिल्ह्यात असतात. ही बाब लक्षात घेता जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाचे डेप्युटी सीईओंना शनिवारी शासकीय सुट्ट्या रद्द केल्या आहे आणि कार्यालय सुटण्याच्या वेळापेक्षा अर्धा तास मुख्यालयात थांबावे अशा सूचना दिल्या आहे. अधिवेशनापूर्वी राज्यभरातील नायब तहसीलदार आणि तहसीलदारांच्या संघटनेनं आंदोलन केलं. या राज्यव्यापी आंदोलनांतर्गत नागपूर येथील विभागीय आयुक्त कार्यालयाच्या आवारात आंदोलन करण्यात आलं. संघटनेच्या अनेक मागण्या शासनापुढे आहेत. त्यातील प्रमुख मागणी ही वेतन श्रेणी वाढवण्यासंबंधीची आहे. संघटनेच्या प्रतिनिधींनी विभागीय आयुक्तांना यासंबंधीचं निवेदन सादर केलं. मंगळवारी विभागीय आयुक्त कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करत आणि निदर्शन करत संघटनेच्या वतीनं आपापल्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यात आलं. नायब तहसीलदार राजपत्रित अधिकारी वर्ग 2 यांचे ग्रेड पे 4,800 रुपये करण्याच्या अनुषंगानं मागण्या मान्य व्हाव्या तसंच या संदर्भातील शासन निर्णय तत्काळ निर्गमित करावे अशी संघटनेची जुनी मागणी आहे. या प्रमुख मागणीसह इतरही मागण्यांसाठी 3 मार्चपासून बेमुदत काम बंद आंदोलन सुरू करण्यात आलं होतं. मात्र महसूल मंत्री महोदयांनी हस्तक्षेप केल्यानंतर काही दिवसांनी हे आंदोलन मागे घेण्यात आलं. मात्र शासन स्तरावर कुठलीही कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे स्थगित करण्यात आलेलं आंदोलन पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्या अनुषंगानं मंगळवारपासून हे आंदोलन सुरू झालं. या अंतर्गत प्रभारी विभागीय आयुक्त तसंच उपायुक्त पुनर्वसन यांना यावेळी आपल्या मागण्यांचं निवेदन सादर करण्यात आलं. तर पुढील टप्प्यात 18 डिसेंबरला प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयावर 2 तास धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. तसंच 28 डिसेंबरपासून बेमुदत संप सुरू केला जाणार आहे असं संघटनेतर्फे स्पष्ट करण्यात आलं. शासनानं मागण्या मान्य कराव्यात अन्यथा तीव्र स्वरूपात आंदोलन करण्यात येईल असा इशाराही संघटनेतर्फे देण्यात आला आहे. ग्रेड पेची मागणी आमचे वेतन आमचा सन्मान आमचे वेतन आमचा सन्मान नायब तहसीलदार संघटनेचा विजय असो. नायब तहसीलदार संघटनेचा विजय असो. तहसीलदार संघटनेचा विजय असो. आमचा सन्मान आमचे वेतन आमचा सन्मान आमचे वेतन. आश्वासन नको आदेश हवा. आश्वासन नको आदेश हवा. आज 5/12/23 रोजी आम्ही सर्वजण धरणे आंदोलनात सहभागी झालेलो आहोत. आमची मागणी ही 98 पासूनची आहे. 98 ला आम्हाला नायब तहसीलदाराला वर्ग 2चा दर्जा दिलेला आहे, पण वेतन मात्र आम्हाला वर्ग 3चेच दिलेले होते आणि तेव्हापासून आम्ही ही मागणी रेटून धरलेली आहे आणि 98 पासूनची आमची प्रतीक्षा अद्यापही संपलेली नाही. मध्ये 3 एप्रिलला आम्ही आंदोलन केलं. बेमुदत आंदोलन होतं आणि आम्हाला त्यावेळी सांगण्यात आलेलं होतं की तुमचा हा जो आहे पॉझिटिव्ह प्रस्ताव हा पुढे गेलेला आहे आणि त्याला लवकरच तुमची मागणी जी आहे 4800 ग्रेड पेची ती मंजूर होणार आहे. पण ती मागणी अजूनही मंजूर झालेली नाही. आमची प्रतीक्षा अद्यापही संपलेली नाही. ही प्रतीक्षा आणखीन किती कालावधीसाठी राहणार ही आम्हालाही माहिती नाही आणि म्हणूनच 5 तारखेपासून आम्ही 1 दिवसाचं धरणे आंदोलन केलेलं आहे आणि जर आमची मागणी मान्य झाली नाही तर 28 डिसेंबरपासून आम्ही बेमुदत आंदोलन करणार आहोत. जर आमची मागणी मान्य झाली नाही तर आम्ही राजस्व अभियानाला देखील त्याच्यावर देखील आम्ही बॅन करणार आहोत. त्यामुळे आम्हाला 48ची मागणी लवकरच आमची मंजूर व्हावी ही आमची शासनाकडून अपेक्षा आहे. या ठिकाणी आमचा तहसीलदारांचा
ग्रेड पे वाढवण्यासाठी आम्ही एप्रिल महिन्यामध्ये आंदोलन केलं होतं. त्यावेळेस आम्हाला शासनाकडून आश्वासन दिलं होतं की आम्ही एका महिन्याच्या आत आदेश काढू, परंतु अद्यापपर्यंत शासनाने याची दखल घेतली नाही. म्हणून याचा तीव्र लढा व्हावा यासाठी आज आम्ही सामूहिक रजा आंदोलन करत आहोत. आज आपण पाहतात की अमरावती विभागातील सर्व तहसीलदार नायब तहसीलदार या ठिकाणी आलेले आहेत. आमचा जो वेतनाचा आहे तो आमचा सन्मानाची लढाई आहे. त्यामुळे आमच्या नायब तहसीलदारांना 4,800 हा ग्रेड पे मिळालाच पाहिजे. हा जर आदेश आम्हाला 28 तारखेपर्यंत मिळाला नाही तर 28 डिसेंबर 2023 पासून महाराष्ट्रातील सर्व तहसीलदार नायब तहसीलदार संघटना त्या ठिकाणी काम बंद आंदोलन करण्यात आहे. आणि मी या माध्यमातून सांगू इच्छितो की अमरावती विभागामध्ये 28 डिसेंबरपासून कुठल्याही प्रकारचं महसूल विभागाचं काम आम्ही करणार नाही आणि कुठल्याच पद्धतीचं काम करणार नाही जोपर्यंत आम्हाला आदेश मिळत नाही. याची दखल शासनाने घ्यावी आणि शासनाने नायब तहसीलदारांच्या वेतनाचा जो सन्मानाचा लढा आहे, स्वाभिमानाचा लढा आहे, तो आमच्या पदरामध्ये द्यावा एवढी मी या माध्यमातून शासनाला विनंती करतो. अमरावती शहरात गेल्या काही दिवसांपासून चोऱ्या आणि घरफोडींची संख्या झपाट्यानं वाढली होती. त्या पार्श्वभूमीवर गुन्हे शाखा युनिट 2च्या पथकानं दोघा सराईत चोरांना नुकतीच अटक केली. त्यांनी घरफोड्यांच्या एकूण 5 घटनांची कबुली दिली आहे. सुरेश उर्फ जादू शेंड्यापिशा नरेंद्र मलांडे, शंकर शामराव घुडसे अशी अटकेतील आरोपींची नावं आहे. गुन्हे शाखेचं पथक राजापेठ ठाण्याच्या हद्दीतील एका बारमधील प्रकरणाची चौकशी करत असताना या दोघांना अटक करण्यात आली. सदर बारमधून घटनेच्या दिवशी 18,300 रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला होता. त्यात 3,000ची रोख रक्कमही होती. या प्रकरणात सुरेश उर्फ जादू आणि शंकर या दोघांनी बार अँड रेस्टॉरंटमधील घरफोडीची कबुली दिली. अधिक चौकशी केली असता या दोघांनीही राजापेठसह खोलापुरी गेट, फ्रेझरपुरा, गाडगेनगर अशा 4 ठिकाणी घरफोड्या केल्याची कबुली दिली. यानंतरच्या बातम्या थोड्याच वेळात. गोल्ड सिल्वर अपडेट. त्रिमूर्ति गोल्ड एंड सिल्वर हाउस, शुद्धता ही परंपरा. गोल्ड एवं सिल्वर के निर्माता एवं विक्रेता 1968 से आपकी सेवा में. हमारा पता सराफा बाजार, अमरावती. विश्रांतीनंतर बातमीपत्राच्या या भागात आपलं पुन्हा एकदा स्वागत. 62व्या महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेत अमरावती केंद्रावरील प्राथमिक फेरीत इरफान मुजावर लिखित आणि अभिजित देशमुख दिग्दर्शित मजार हे नाटक सादर करण्यात आलं. अमरावतीमध्ये सुरू असलेल्या प्राथमिक फेरीला आजही रसिकांची लक्षणीय उपस्थिती होती. 62व्या महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेत अमरावती केंद्रावरील प्राथमिक फेरीत 4 डिसेंबर रोजी इरफान मुजावर लिखित आणि अभिजित देशमुख दिग्दर्शित मजार नाटक सादर करण्यात आले. अमरावतीमध्ये सुरू असलेल्या या प्राथमिक फेरीला रसिकांची लाक्षणीय उपस्थिती होती. सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार आणि संचालक सांस्कृतिक कार्य बिभीषण चावरे यांच्या मार्गदर्शनात स्पर्धेची ही प्राथमिक फेरी संपूर्ण महाराष्ट्रात सुरू आहे. या मालिकेत आज अमरावती केंद्रावरील अंतिम टप्प्याकडे सरकणारं नाटक सादर करण्यात आलं. पुढे आणखी 2 नाट्यप्रयोग सादर होणार आहे. पाहूया नाटकाची एक झलक. ये कौन पुकार रहा है? मला नाही येत कसला आवाज. तुमची झोप झाली नाही ना म्हणून तुम्हाला भास. तुम्ही झोपा बरं थोडा वेळ. मी यांचा आवाज येतो पर्यंत. तसले 3 राज्यांचे निकाल भारतीय जनता पक्षाच्या बाजूनं लागल्यानं उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा पायगुण चांगला लागल्याचं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी केलं आहे. तर बावनकुळे यांनी वैयक्तिक भूमिका मांडत देवेंद्र फडणवीसच 2024चे मुख्यमंत्री होतील असं विधान केल्यानंतर त्यावर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी देखील अजित पवारच 2024चे मुख्यमंत्री होतील असं वक्तव्य केलं आहे. काल देशातील 4 राज्यांमध्ये ज्या निवडणुकीच्या निकालाचे कल हाती आले त्यामध्ये भारतीय जनता पार्टी ही वरचढ ठरलेली आहे. निश्चितच या विजयामुळे भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक सदस्याचं आणि प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेबांचा कॉन्फिडन्स लेवल वाढणं हे साहजिक आहे.
त्याच्यामुळे काल गोंदियाला आज माझ्या माहितीप्रमाणे जे त्यांनी शपथ दिली भंडाऱ्याला की 2024ला वानखेडे स्टेडियमवर देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील, ही त्यांची भावना त्यांच्या पक्षाचे पक्षाध्यक्ष म्हणून रास्त आहे. मात्र मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक सदस्य या नात्याने माझी जी भावना आहे ती माझ्यासहित आमच्या पक्षाच्या प्रत्येकाची, महाराष्ट्राची भावना, इतकंच काय तर अजितदादांच्या आईची सुद्धा तीच भावना आहे की 2024च्या निवडणुकीत दादांच्या नेतृत्वात जास्तीत जास्त विधानसभेच्या जागा जिंकायच्या, जास्तीत जास्त तरुण मुलांना तिथे संधी मिळाली पाहिजे, जास्तीत जास्त जागा जिंकून 2024ला वानखेडे स्टेडियमवर अजितदादा हेच मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील याबद्दल माझ्या मनात तरी दुमत नाही. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेनं मुंबई नागपूर दरम्यान अनारक्षित विशेष रेल्वे गाड्यांच्या 14 फेऱ्यांचं नियोजन केलं आहे. मध्य रेल्वेच्या नियोजनानुसार 3 विशेष नागपूर ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल मुंबई, 6 विशेष छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल मुंबई, दादर ते सेवाग्राम, अजनी, नागपूर, अकोला मार्गे चालवण्यात येणार आहे. महापरिनिर्वाण दिनानिमित्त सोलापूर विभागातूनही विशेष गाड्या धावणार आहे. त्यामध्ये 2 विशेष कलबुर्गी ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल मुंबई, 2 विशेष सोलापूर ते CSMT मुंबई दरम्यान आणि 1 विशेष अजनी ते CSMT मुंबईत चालवण्यात येणार आहे. ज्यामध्ये नागपूर मुंबई अनारक्षित विशेष गाडींच्या 3 फेऱ्या होणार आहे. या विशेष ट्रेन 5 डिसेंबर रोजी नागपूर येथून 8 वाजता सुटेल आणि CSMT मुंबई इथं त्याच दिवशी 11:45 दाखल होईल. तसेच 5 डिसेंबरला नागपूर येथून 3:50 सुटेल आणि CSMT मुंबई इथं दुसऱ्या दिवशी 10:55 पोहोचेल. विशेष ट्रेनमध्ये 12 सामान्य डब्बे राहणार आहे. राज्य शासनाच्या निर्णयानुसार जून ते सप्टेंबर 2023 या कालावधीत कमी पर्जन्यमान झाल्यामुळे दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली होती. परिणामी अकोला जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील महसूल मंडळात दुष्काळी स्थितीसंदर्भात आदेश निर्गमित केले आहेत. त्यानुसार बाळापूर तालुक्यातील बाळापूर, पारस, निंबा, हातरोण, उरळ, वाळेगाव आणि वेळा या 7 राजस्व मंडळातील 103 गावातील शेतकऱ्यांना या निर्णयाचा लाभ मिळणार आहे. या निर्णयामुळे जमीन महसुलात सूट मिळणार असून सरकारी कर्जाचं पुनर्गठन करता येणार आहे. शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीस स्थगिती मिळणार आहे. कृषी पंपांच्या चालू बिलामध्ये 33.5% सूट मिळणार आहे. तसेच शालेय महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी मिळणार आहे. तर रोजगार हमी योजनेअंतर्गत कामांच्या निकषात काही प्रमाणात शिथिलता, आवश्यक असेल त्या ठिकाणी टँकरद्वारे पाणीपुरवठा, तसेच टंचाई जाहीर केलेल्या गावात शेतकऱ्यांच्या शेती पंपांची वीज जोडणी खंडित करता येणार नाही आदी विविध प्रकारच्या सवलतींचा समावेश आहे. खरीप हंगामात पाऊस कमी झाल्यामुळे पिके गेली, तर नोव्हेंबर अखेरीस सलग झालेल्या अवकाळी पावसामुळे खरीपातील कापूस आणि तूर या पिकांसह रब्बीतील गहू, हरभरा, कांदा पिकांवर अतिवृष्टीनं वरवंटा फिरवल्यानं शेतकऱ्यांचे हिरवे स्वप्न अक्षरशः चुराळा झाल्यानं शेतकऱ्यांना या दुष्काळी स्थितीचा फायदा होणार आहे. जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजनेअंतर्गत चालू आर्थिक वर्षात जिल्ह्यात विविध कामांसाठी 250 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. मात्र केवळ 33,48,00,000 रुपयांचा निधीच आत्तापर्यंत खर्च करण्यात आला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील उर्वरित 216,52,00,000 रुपयांच्या निधीतील विकास कामं कधी पूर्ण होणार याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. जिल्ह्यातील रस्ते, जनसुविधा, शिक्षण, आरोग्य, जलसंधारण, वीज पुरवठा, वने, क्रीडा, नगरोत्थान आदी विविध विकास कामांसाठी हा वार्षिक सर्वसाधारण योजनेत 2023-24 या आर्थिक वर्षात 250 कोटी रुपयांचा निधी शासनाकडून मंजूर करण्यात आला आहे. मंजूर निधी प्रस्तावित विकास कामांवर येत्या मार्च अखेरपर्यंत खर्च करायचा आहे. त्या अनुषंगानं प्रशासकीय मान्यता आणि कामांच्या याद्या, निधी मागणीचे प्रस्ताव संबंधित यंत्रणांकडून प्राप्त झाल्यानंतर जिल्हा नियोजन अधिकारी कार्यालयामार्फत विकास कामांसाठी यंत्रणा निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे. कामांच्या याद्या आणि निधी मागणीचे प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना संबंधित यंत्रणांना देण्यात आल्या आहे. शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या. बेरोजगारी आणि महागाईसह विविध मागण्यांसाठी शरद पवार गटानं काढला आक्रोश मोर्चा. सरकार निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच काम करतंय, ज्येष्ठ राष्ट्रवादी नेते जयंत पाटील यांचा आरोप.
मनोज जरांगे पाटील जानेवारीमध्ये राजकारणात येतील, राष्ट्रवादी नेते रोहित पवार यांचा खळबळजनक दावा. आणि सुट्टीच्या दिवशी जिल्हा परिषदेत कामकाज सुरू राहणार, अधिवेशन काळात अलर्ट राहण्यासाठी डेप्युटी सीईओंच्या सूचना. आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.